नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाबद्दल आज आपण बोलणार आहे। पण आत्ताच नुकताच एमपीएससीचा पेपर झालेला आहे। बऱ्याच जणांचा पेपर खूप चांगला गेलेला आहे, खूप चांगले मार्क येत असतील आणि पहिल्यांदा वर्णनात्मक पेपर होत असताना, डिस्क्रिप्टिव्ह पेपर होत असताना एमपीएससी कशा प्रकारे घेणार आहे, काय होणार आहे याबद्दल भरपूर डाऊट तुमच्या मनात असतील। किती कट ऑफ लागणार आहे हे माहीत नाहीये, मग सुरुवात करावी का, अभ्यास करावा का, ऑप्शनलचं काय करावं, हे सगळे प्रश्न आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे किंवा त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे। सर्वात प्रथम बऱ्याच जणांनी असा प्रश्न केला होता की सर काय झाले की आम्ही कोणाच्या तरी सांगण्यामुळे फॉर्म भरताना सोशियोलॉजी ऑप्शनल भरला, आम्हाला सोशियोलॉजी ऑप्शनलचा ग चा म काहीच माहीत नाही, आता करायचं काय ते सांगा। आम्ही अचानक मेन्सला आलेलो आहे किंवा मेन्स होऊ शकते या कंडिशनला आहे, म्हणजे जरी यावर्षी मेन्स नाही द्यावी लागली तरी पुढच्या वर्षी तर द्यावीच लागणार आहे कसल्याही परिस्थितीमध्ये, आणि ती देण्यासाठीच मुळात आम्ही प्रयत्न करत आहे। दुसरे काही मुलं असे आहेत की ज्यांचा स्कोर खूप चांगला येत आहे आणि आता गत्यंतरच नाही आहे त्यांच्याकडे मेन्सचा अभ्यास केल्याशिवाय। सो या सगळ्या प्रश्नांना घेऊन आज आपण बोलणार आहे। तर आपले मुख्य प्रश्न काय असतील बघा आजच्या चर्चेचे। पहिला प्रश्न तर सर्वात आधी की एमपीएससीने याआधी कोणते वर्णनात्मक पेपर घेतले ते आपण बघणार आहे। मुळात कसं असतं की आपली जी म्हणतो आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षा, मुळात ही स्पर्धा परीक्षा आहे म्हणजे स्पर्धा आहे आणि स्पर्धेचे दोन नियम असतात। एक तर तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला माहिती पाहिजे आणि दुसरी गोष्ट जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमधले सगळे खाचेखुचे, सगळे नियम, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत। तर आपण हे आज पहिलं जाणून घेणार आहे की मुळात आपली परीक्षा होणार कशी आहे, ती झाली कशी आहे बाकीच्या पेपरवरनं, ते पण बघणार आहे। दुसरी गोष्ट या सगळ्या पेपरचा ट्रेंड काय होता रे रिझल्टचा, तो पण आज आपण चेक करणार आहे। त्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की मी स्वतः एक वर्णनात्मक पेपर दिलेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर, जो ॲग्री एमपीएससीचा। माझे त्याच्यामधले काही युनिक अनुभव आहेत, मी ते सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे। आणि त्यानंतर समाजशास्त्रासाठी आपला काय पुढचा प्लॅन आहे हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहे। त्यासोबत काही मुलांना असे डाऊट असतील की जसं की समाजशास्त्रामध्ये प्रश्न कसे विचारले जातील सर, यूपीएससी ज्या पद्धतीने प्रश्न विचारते त्या काठिण्य पातळीला धरूनच प्रश्न असणार आहेत, सोपे प्रश्न असणार आहेत का, मग आमची प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे हे आपण इथे डिस्कस करणार आहे। आणि त्यासोबत मराठीमध्ये सर उत्तरच भेटत नाहीत आम्हाला आणि चांगल्या दर्जाचे ते अजिबातच भेटत नाही, अजिबात काळजी करू नका। महाराष्ट्रामध्ये मराठीमधून मेन्स दिलेल्या शिक्षकांपैकी मी आहे, त्यामुळे तुम्हाला तो प्रॉब्लेम कधीच येणार नाही। सोबत मी इंग्लिशच्याही मेन्सची प्रिपरेशन केलेला आहे, त्याचीही मेन्स दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच येणार नाही की उत्तरं कशी लिहायची। ओके, त्यानंतर तुम्हाला दिसेल की क्रॅश कोर्स जो आपण डेव्हलप केला आहे, हा सगळा अपलोड करतोय, हा कसा असणार आहे, तर हा क्रॅश कोर्स सुद्धा आपण डिस्क्राईब करणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला पुढे प्लॅन करायचे। आणि हां येस, हा क्रॅश कोर्स कोणी करणं अपेक्षित आहे, सॉरी कोणी करणं, कारण सगळ्यांना असं वाटतं की ज्यांनी फक्त मेन्सला आहेत त्यांनीच करणं अपेक्षित आहे का, काही मार्क कमी असणाऱ्यांनी किंवा काही अगदी पुढच्या वर्षी होऊ शकणारे असे खूप सारे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांबद्दल मी इथे बोलणार आहे। सो आपण आज पहिला प्रश्न घेऊन चालूया की एमपीएससीने वर्णनात्मक पेपर जे घेतले होते याच्या आधी ते कोणते होते। तर पहिली गोष्ट एमपीएससी एफएसओ झाली होती, ज्याला फूड सेफ्टी ऑफिसर म्हणतो, ती रिटर्न झाली होती। त्यानंतर एमपीएससी मेट्रोलॉजी झाली होती, त्यानंतर एमपीएससी फॉरेस्टची एक्झाम झाली होती, त्यानंतर एमपीएससी सिव्हिल आणि एमपीएससी ॲग्री, अशा 5 डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम एमपीएससीने घेतलेल्या आहेत। काही याच्यापेक्षा अधिक असतील तर मला याची कल्पना नाही, पण या 5 एक्झामचा पेपर मी पाहिलेला आहे, यांचा सिलेबस पाहिलेला आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत हे पाहून एक अंदाज बांधलेला आहे। त्यातला हा पेपर तर मी स्वतःही दिलेला आहे आणि हा इंग्लिशमधनं होता, परंतु हा पेपर सुद्धा तुम्हाला याच्यावरून अंदाज येतो, याच्या सिलेबसवरून अंदाज येतो की प्रश्न कसे विचारले जातात। तर त्याच आधारावर आपण एक त्यांचा पेपर बघूया जो ॲग्रीचाच आहे, त्याचा कसा होता, पेपर पॅटर्न कसा होता, क्वेश्चन्स कशा प्रकारचे विचारले होते ते एकदा बघूया, क्विक बघूया। काय फार मिनिटं आपण त्याच्यामध्ये चर्चा करणार नाही, कारण तो तुम्हाला समजणार नाही, पेपर तुमच्या सिलेबसचा तो पार्ट नाही आहे। सो जर तुम्हाला दिसेल हा 2024चा ॲग्रिकल्चरचा पेपर 1 आहे, अगदी सोपा जीएस सारखा असतो, त्यामुळे क्वेश्चन समजतात। तुम्ही याच्यामध्ये जर थोडं बारकाईने पाहाल तर तुम्हाला काय दिसेल, क्वेश्चनचं स्वरूप बघा, इनलिस्ट म्हणजे एखाद्या गोष्टींची यादी तयार करून देणे, तर यादी करून सांगा, व्हॉट काय आहे ते सांगा, किंवा डिफाईन द फॉलोइंग टर्म्स, 10 टर्म दिले त्यांची फक्त व्याख्या लिहा। हा प्रकार तुम्हाला यूपीएससी मध्ये सोशियोलॉजीमध्ये कधीच दिसला नाहीये। एमपीएससीने घेताना मात्र खूप साध्या स्वरूपामध्ये उत्तरं आणि प्रश्नांची अपेक्षा केलेली आहे, मग अगदी व्याख्या विचारलेल्या सुद्धा आहेत। त्यानंतर बघा डिफाईन करा, क्लासिफिकेशन द्या, किंवा इथे सुद्धा बघा
गरिबी डिफाईन करा. आता पॉवर्टी, डिफाईन पॉवर्टी किती सोप्या स्वरूपामध्ये गेलेले आहेत. तुम्ही जर यांचा सिलेबस बघाल तो सिलेबस खूप मोठा आहे, पण त्या तुलनेमध्ये यांनी जे प्रश्न विचारले ते खूप साध्या स्वरूपाचे. मग हाच स्वरूप आपल्यासाठी असणार आहे का? आणि एक दुसरी गमतीची गोष्ट बघा, याच्यामध्ये एमपीएससीने देताना बऱ्याच ठिकाणी 10 मार्काला प्रश्न असेल असं सांगितलंय. म्हणजे जर क्वेश्चन 4 असेल तर त्याच्यामध्ये उपप्रश्न असतील अ ब, हे 10-10 मार्काचे असतील. पण अचानक पेपरला गेल्यानंतर दिसून येतं की तिथे 5-5 मार्काचे सुद्धा प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे सिलेबसमध्ये सुद्धा काही ठिकाणी त्यांनी सांगितलंच होतं, पण अनपेक्षितरित्या सुद्धा काही प्रश्न तुम्हाला आलेले दिसतात 5-5 मार्काचे. आणि यूपीएससी कधीच 5 मार्काचे प्रश्न विचारत नाही. मग 5 मार्कांसाठी पेज किती अलॉट करायचं, किती रायटिंग करायचं, कशा स्वरूपाचं करायचं, याच्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो आणि हे सुद्धा आपण डील करणार आहे. त्यामुळे लढाई ही एमपीएससी मध्ये एमपीएससीची वेगळी आहे, ती यूपीएससी सारखी अजिबात नाहीये, ती पूर्णपणे वेगळी असणार आहे. त्यासोबतच बघा काही प्रश्नांमध्ये तुम्हाला पर्याय सुद्धा दिसतात. जसं की हा क्वेश्चन नंबर 8 आहे, याच्यामध्ये एनी टू म्हटलंय की याच्यापैकीच या 3 प्रश्नांपैकीच एक प्रश्न लिहा, 2 प्रश्न लिहा. हा प्रकार तुम्हाला यूपीएससी मध्ये नाही दिसणार. सो हे काही नवीन प्रकार आहेत जे आपल्याला घ्यायचे. यूपीएससी ऑप्शनल पेपरमध्ये काही ऑप्शन असतात की जे तुम्ही चूज करू शकता, काही नाही घेऊ शकत वगैरे, पण असे प्रश्नाच्या अंतर्गत उपप्रश्न कधीच ऑप्शनला आले नव्हते. सो हा एक नवीन प्रकार मला दिसला की जो आपण इकडे एमपीएससीचे प्रिपरेशन करताना सुद्धा अप्लाय करू शकतो. सो हे झाली एक्झाम कशी घेतली होती. क्वेश्चनचं स्वरूप काय होतं, व्हॉट म्हणजे WH टाईप, कुठेच WHच्या बाहेर ते गेलेले दिसत नाहीत. त्याच्यामुळे आपलं सुद्धा प्रिपरेशन WH फॉर्मॅटमध्येच असलं पाहिजे. ते ॲनालाइज, क्रिटिकली ॲनालाइज, डिस्कस करू शकता. प्रिपेअर खूप चांगलं केल्याने खूप तोटा होतो असं कधीच होत नाही, पण त्याच्यापेक्षा जे सोपं आहे ते व्यवस्थित करणं जास्त महत्त्वाचं आहे. माझं म्हणणं असं असतं की मास गोष्टी ह्या खूप जास्त कराव्या क्लास गोष्टीपेक्षा, एमपीएससीच्या कॉन्टेक्समध्ये मी तुम्हाला बोलेन. सो दुसरी गोष्ट, याचा जो रिझल्ट आला होता जनरल मेरिट लिस्ट जी आहे एमपीएससीची, फॉरेस्टची आहे, आता अजून बाकीच्या गोष्टींचा लागला नाहीये, तर फॉरेस्टची जी मेरिट लिस्ट दिसते त्याच्यामध्ये जर तुम्ही रँक बघाल ह्या पहिल्या 5-6 रँकमध्ये तुम्हाला जाणवेल की हा जो स्कोर आहे रिटर्नचा 294, 285, हे 294 आणि 285 400 आउट ऑफ आहेत. म्हणजे जवळपास 70% जास्त मार्क मिळण्याची शक्यता तुम्हाला इथे आहे. मग जर 70% पेक्षा जास्त मार्क एमपीएससी देत आहे तर मग आपल्याला त्या पद्धतीने विचार करणं नक्कीच अपेक्षित आहे. सो हे झालं तुमची परीक्षा आधीच्या घेतलेला, किंवा त्याच्यामध्ये कसं होतं 70% जास्त प्रश्न होते आणि याच्यामध्ये एक सरळ सरळ फॉर्मॅट असतो. प्रश्न सोपे असतात आणि प्रिपरेशनला हिस्ट्री असायलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही पार्श्वभूमी तुमची लक्षात घेता, तुम्ही यूपीएससीचा पूर्वी खूप अभ्यासच केलेला पाहिजे, खूप अटेम्प्टच दिलेले पाहिजेत किंवा मेन्स दिलीच असेल तरच तुमची क्लिअर होईल अशी काही बाब नाही याच्यामध्ये. एकतर जो ज्या दिवशी लिहील त्याचा तो दिवस आहे. त्या दिवशी जर तुम्ही न थकता लिहू शकला म्हणजे तुम्ही आधी पूर्व तयारी केलेली आहे, थोडंफार प्रिपरेशन केलेलं आहे या 5 महिन्याच्या 4 महिन्याच्या पिरियडमध्ये, तर तुम्हाला याच्यामध्ये काहीच त्रास व्हायला नाही पाहिजे. तुम्ही बऱ्याचदा ऑब्झर्वही केला असेल, तुमच्या लायब्ररीमधले तुमचे काही मित्र असतील की ॲग्रीचे असतील, फॉरेस्टचे असतील, प्री होऊन गेले, मेन्सला जाऊन बसले, पेपर लिहिला, थोडी इतकी तयारी नव्हती तरीसुद्धा इंटरव्ह्यूचा कॉल आला, बरेचसे त्याच्यापैकी सिलेक्टही झाले. म्हणजे त्या दिवसाला खूप सिरियस घेऊन अभ्यास केलेल्यांचं रिझल्टमध्ये नाव आलेलं दिसतंय. म्हणजे तुम्हाला याच्यावरून एक तर गोष्ट लक्षात घ्या की तुमचं रिझल्टमध्ये नाव येऊ शकतं. तुम्हाला प्रिपरेशन आत्तापासून जर करता आली तर तुम्ही रिझल्टमध्ये असू शकता. पुढची गोष्ट की आता माझा वैयक्तिक अनुभव कसा होता ॲग्रीच्या बाबतीत. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ॲग्रीचं सर का सांगत आहेत. एक लक्षात घ्या, मी स्वतः BSc ॲग्री आहे आणि ॲग्रीसाठी ही जी एक्झाम झाली होती एमपीएससी ॲग्री पहिल्यांदा वर्णनात्मक होती. त्यामुळे तुम्हाला जे डाऊट्स आहेत तुमच्या मनामध्ये ते डाऊट्स मला सुद्धा होते की पहिल्यांदा कसा घेतला जाणारा पेपर आहे, पूर्वीचे काही पेपर अवेलेबल नाही आणि खूप जुने 2009-08 असे पेपर आहेत, त्यांचा पॅटर्न, त्यांचा सिलेबस, आत्ताचा सिलेबस मॅच होत नाहीये आणि मग अशा वेळेस काय करावं. तर ह्या प्रश्नांमधून मी स्वतः सुद्धा गेलोय आणि याच अनुभवातून शिकल्यानंतर म्हणतात ना पुढच्याच ठेस मागचा शहाणा. आता माझ्या ठेसमधून तुम्ही पण शहाणे होऊ शकता किंवा मी घेतलेल्या अनुभवातून तुम्हाला काय मी देऊ शकतो. तर पहिली गोष्ट, मी पेपरला गेल्या काय ऑब्झर्व केलं, पेपरची उत्तरपत्रिका एकतर एमपीएससीने जेवढ्या काही एक्झाम घेतल्या, आपण आधीच्या एक्झाम बोललो होतो, त्याच्यामध्ये जी पेपर प्रश्न उत्तरपत्रिका आहे तिचं स्वरूप बघा, तिथे कुठेच म्हटलं नाही की ही उत्तरपत्रिका कोणत्या एक्झामसाठी आहे. तुम्हाला स्वतःलाच नाव टाकायचं इथे, एक्झामचं नाव काय आहे, एक्झामचा कोड काय आहे वगैरे वगैरे. म्हणजे यूपीएससीला कसं असतं, उत्तरपत्रिका ही ठरलेली असते प्रत्येक याची
विषयाची, तसं असं याच्यामध्ये दिसत नाही. दुसरी गोष्ट, त्याचे उत्तरपत्रिकेचं पेज आहे ते पूर्णपणे UPSCला कसं असतं, असं व्हाईट असतं की ज्याच्यावर तुम्हाला काही ना काहीतरी लिहायचं आहे. MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते पेज कसं आहे बरं का, MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते आपल्याला पूर्वी शाळेमध्ये आपण A4 साईजच्या पेजवर लिहायचो आणि त्या एकरेगी वह्या असायच्या बघा, अगदी तसा पेपर पॅटर्न आहे. तुम्ही 10वीला वगैरे केलाय ना तसा. आणि इथे कुठेच क्वेश्चन प्रिंट नाही आहे बरं का. तुम्हाला इथे एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये स्वतः टाकायचं की तुम्ही क्वेश्चन 1 लिहिताय, 1 मध्ये A लिहिताय आणि मग तुम्ही सुरू करताय. आता प्रॉब्लेम असा आहे की पहिली गोष्ट तर उत्तरपत्रिकेचं स्वरूप रेखीव आहे. दुसरी गोष्ट ते पूर्ण ब्लँक नाहीये आणि हे सगळ्या एक्झामला झालंय, म्हणजे कदाचित MPSCच्या या डिस्क्रिप्टिव्हला पण होऊ शकतं. तुम्ही या स्वरूपात जर प्रिपेअर राहिला म्हणजे पूर्ण ब्लँक स्वरूपात आणि अचानक तुम्हाला रेखी पेजेस आले रेखीव, कदाचित लिहू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण याला एक मर्यादा येतात. कोणत्या माहिती आहे का, मर्यादा येतात तुम्हाला डायग्राम काढायला. जी डायग्राम इथे खूप छान दिसते ती डायग्राम इथे खूप गलिच्छ दिसते किंवा ती उठून दिसत नाही. इथे खूप चॅलेंज येतात की ती डायग्राम काढायची कशी, त्या डायग्रामच्या बाबत जे स्पष्टीकरण लिहायचं. इथे कसं असतं, तुम्ही डायग्रामच्या बाबत कुठलीही गोष्ट इकडे तिकडे लिहू शकता, त्याला मर्यादा येत नाहीत. इथे मात्र ती सरळच लिहावी लागते. तर ही एक गोष्ट मी ऑब्झर्व केली होती. दुसरी गोष्ट, उपलब्ध पेजेस टोटल 52 पेजेसचं तुमची आन्सरशीट असते याच्या बाबतीत, MPSCच्या बाबतीत. आणि 52 मधलं जे पहिलं पान आहे ज्याच्यापासून तुम्ही उत्तर लिहू शकता ते 5 नंबरचं पान आहे. कारण सुरुवातीला एक्झामचं नाव, कच्चे कामासाठी असणारे पेजेस वगैरे ते सोडले तर तुमचं 5 नंबरच्या पानापासून चालू होतं ते 52ला संपतं. म्हणजे अराउंड 48 पेजेस तुम्हाला रायटिंगसाठी आहेत, जे UPSC पेक्षा खूप कमी आहेत. कारण UPSCला खूप जास्त पेजेस येतात. तर ही एक आपल्याला मर्यादा इथे आलेली दिसते. सो उपलब्ध पेजेसची मर्यादा आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, इतर जे डायग्राम वगैरे काढायचे, प्रेझेंटेशन करायचं, स्ट्रक्चर मेकिंग करायचंय, बॉक्सेस जे तुम्ही इथे करत असता, अंडरलाईन करत असता, तर विचार करा ऑलरेडी जर लाईन असेल त्या पेजेसला अंडरलाईन करणं किती अवघड जाऊ शकतं. सो मग अंडरलाईन करणं एक अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट, मी खूप बघितलं, खूप अभ्यास केला किंवा खूप ठिकाणावरून रिसोर्स गोळा करून वाचले, पण ते म्हणतात ना डोंगर पुखरून उंदीर काढल्यासारखं, की खूप सारा अभ्यास करून सुद्धा प्रश्न खूप साध्या स्वरूपाचे आले, जे कदाचित एखाद्या UPSCतल्या सामान्य विद्यार्थ्याला आणून बसवलं तरी त्याला त्याच्याबद्दल जनरल तरी लिहिता येईल. हा ठीक आहे, खूप स्पेसिफिक लिहिणं मला शक्य झालं कारण मी थोडासा अभ्यास जास्त केला होता. पण मग मी तुम्हाला काय सांगेल की खूप डिटेलमध्ये जाण्यापेक्षा जे आयोगाने सिलेबसमध्ये स्पष्टपणे मेन्शन केले त्या प्रत्येकाबद्दल तुमच्याकडं 250 ते 300 वर्ड्सचा कंटेंट पाहिजेच. म्हणजे अगदी टिपा लिहा म्हणून जरी प्रश्न विचारला तरी सुद्धा तुम्ही तयार असले पाहिजे. आणि जरी ते म्हटले की पूर्ण थेरी एक्सप्लेन करा 20 मार्कासाठी, तरी सुद्धा तुम्ही तयार असले पाहिजे. या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण हे बघणार आहोत. आता जो पुढचा प्रश्न आहे तुमचा की आता आपला प्लॅन काय. ठीक आहे सर, हे झालं सगळं UPSCच्या MPSCच्या आधीच्या पेपरचं, MPSCने कसं घेतलं ॲग्रीचा पेपर किंवा MPSCने फॉरेस्टचा कसं घेतला, हे सगळं झालं. आता आपल्यासाठी काय चॅलेंजिंग आहे, आपण काय करायचंय, तर याच्यासाठी तुम्हाला पुढचा प्लॅन देतोय मी. तुमच्यासाठी घेऊन आलो मी सोशिओलॉजीचा जो आपला कोर्स आहे, सोशिओलॉजी मेंटॉरशिप किंवा सोशिओलॉजीचा जो मेन्स मॉड्यूल आहे, आत्ताची मेन्सला असणार आहेत त्यांच्या अनुषंगाने आणि जे ओव्हरऑल असू शकतात त्यांच्या अनुषंगाने हा कोर्स असणार आहे. तर तो कसा असणार आहे, आपण तो प्रोग्राम बघूया. पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असणार आहे 10. एक तर टेस्ट तुमची घेणार आहे, सोबत नुसती टेस्ट घेणार नाही, त्याचं डिस्कशन होईल, त्याच्याबद्दल मी इथे फीडबॅक देईल तुम्हाला. त्यानंतर याच्यामध्ये जे डाऊट येतील त्याच्यावर सुद्धा आपलं डिस्कशन असणार आहे. रायटिंग प्रॅक्टिसवर खूप काम करून घेणार आहे, कारण तुम्हाला जो रायटिंगचा डाऊट आहे तो मला पूर्णपणे घालवायचा आहे तुमच्या मनातला. दुसरी गोष्ट, आता हे फीचर तुम्ही वाचू शकता बाकीचे, मी जे महत्त्वाचे आहेत त्या गोष्टी सांगतो. आता जो क्रॅश कोर्समध्ये येणार आहे त्या येणार आहेत तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिडिओ लेक्चर सिरीज. कारण ज्यांना शून्य माहिती आहे ते टेस्ट सिरीज कशी लिहू शकतात, त्याच्यासाठी काहीतरी तर सांगावं लागेल ना त्यांना. मग हा कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिडिओ लेक्चर सिरीजचा भाग असणार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकवर एक थोडक्यामध्ये माहिती, त्याच्यामधले जे सगळे सिलेबसमधले पॉईंट आहेत ते कव्हर करणं आणि त्याच्या व्यवस्थित नोट्स उपलब्ध करून देणं, हे या कोर्समध्ये होणार आहे. हे कोर्स बायलिंग्वल असतील, तुम्हाला मराठी इंग्लिशचा समस्या येणार नाही. खूप इंग्रजी अस्खलित असण्यापेक्षा मराठीमधल्या मुलांना मराठीमध्ये फायदा व्हावा या अनुषंगाने सुद्धा, आणि इंग्रजी मुलांना
राष्ट्रीय स्तरावरचा राष्ट्रीय दर्जावरचं लिखाण करता यावं, या दोन्ही अनुषंगाने हा बायलिंग्वल कोर्स असणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टेस्ट इन्व्हॉल्वच असणार आहेत या सगळ्या, प्लस आपण 200+ क्वेश्चन प्रिपेअर करून घेणार आहे. आणि एक मी त्याच्यामध्ये एक इनोव्हेशन करायचं म्हणतोय, गायडिंग आन्सर्स क्वेश्चन्स हा फॉर्मॅट ठेवणार आहे. मी तुम्हाला दाखवतो मॉडेल आन्सर्स काय असणार आहेत आपले, म्हणजे प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक सब टॉपिकवर तुमच्याकडे एक मराठीमधलं एक इंग्लिशमधलं आन्सर नक्कीच असणार आहे. आणि जेवढं ते जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल तेवढं तुम्हाला ते पेपरमध्ये लिहिता येणार आहे. ओके. त्यानंतर बघा बाकीचे क्रॅश कोर्समधले, आता मी डायरेक्ट क्रॅश कोर्सकडेच जातो म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल काय असणार आहे. फ्लॅश आन्सर रायटिंग प्रोग्रामसुद्धा आपण घेणार आहे, तो पण कसा असणार आहे हे सांगतो. पहिली गोष्ट आपलं हे शेड्यूल चालू होईल, पण आपली टेस्ट 7 तारखेला असणार आहे. आपली पहिली टेस्ट असणार आहे 7 डिसेंबरला, छोटी टेस्ट असणार आहे. तर 7 डिसेंबरसाठी काय सिलेबस असणार आहे वगैरे बोलतो. आत्ता सध्या हे 17 तारखेपासून चालू, म्हणजे आम्ही कशाच्या हिशोबाने बघतोय, जेचं शेड्यूल चालू होते त्या हिशोबाने आम्ही या डेट्स ॲडजस्ट केलेल्या आहेत. पण 7 तारखेला आपली सोशोची टेस्ट होणार आहे. पहिलं जे सेशन असेल ते आपलं 1 तारखेला उपलब्ध होईल तुम्हाला, आणि तेव्हापासून तुम्हाला सर्व सेशन्स उपलब्ध व्हायला सुरुवात होईलच. ओके. हे बघा काय होईल, सगळ्यात पहिलं तुम्हाला लेक्चर मिळतील, लेक्चर 1-2. मग त्याच्यामध्ये समाजशास्त्राचा उदय कसा झाला, एमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी, त्यानंतर समाजशास्त्राचा स्कोप काय आहे, आणि समाजशास्त्र आणि इतर विषयांची तुलना कशी होणार आहे ते सुद्धा, समाजशास्त्र आणि कॉमन सेन्स याबद्दल असेल. इमिजिएटली हे सोपे टॉपिक्स आहेत. या टॉपिक्सवर तुमची एक फ्लॅश आन्सर रायटिंगची टेस्ट होईल, छोटी. फ्लॅश आन्सर रायटिंगमध्ये काय असतं, तुम्हाला 1 तासासाठी काही क्वेश्चन दिले जातात. झूम मीटिंगवर तुमच्याकडून ते क्वेश्चन लिहून घेतले जातात. तुम्हाला 1 तासाचा टायमर लावून तुम्ही ते सोडवता. त्यानंतर त्याच्यावर आपण डिस्कस करतो की याच्यामध्ये काय अपेक्षित होतं, काय उत्तर लिहिता येऊ शकतं. हा असेल तुमचा फ्लॅश आन्सरचा प्रोग्राम. ही टेस्ट सिरीज नाही आहे, टेस्ट सिरीज आहे पुढे, ते मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर समजा आपण थिंकरकडे जाणार आहे. आता थिंकरकडे का डायरेक्ट जम्प केलं, दुसरा तिसरा टॉपिक का आपण सोडला हे मी बोलतो तुम्हाला, का आहे याचं कारण ते पण कळेल तुम्हाला. मग आपण थिंकर कंप्लीट केले. 2 थिंकर झाल्यानंतर म्हणजे तुमचा कार्ल मार्क्स आणि डर्कहाइम हे झाल्यानंतर ह्या वरच्या सगळ्या फ्लॅश आन्सर रायटिंग प्लस हे 2 थिंकर, हे दोन्ही मिळून तुमची टेस्ट नंबर 1 होईल, जी 7 तारखेला असेल, 7 डिसेंबरला असेल. मग असं प्रत्येक बाबतीत होईल. प्रत्येक थिंकर झाल्यानंतर थोड्या दिवसांनी फ्लॅश आन्सर रायटिंग होईल. फ्लॅश आन्सर रायटिंग झाल्यानंतर एक मोठी टेस्ट होईल ज्याच्यामध्ये आधीचे सगळे टॉपिक येतील. असं करत आपण टोटल 10 टेस्ट घेणार आहे तुमच्या, आणि सगळा सिलेबस कव्हर करणार आहे. आता सुरुवातीला आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत असाल पेपर 1 आणि पेपर 2चे टॉपिक इंटिग्रेटेड आहेत. आणि हे इंटिग्रेटेड ठेवायचं कारण काय, तुम्हाला पेपर 1 मध्ये पण त्या समान काही संकल्पना आहेत आणि पेपर 2 मध्ये त्याचं भारतीय स्वरूप विचारलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं असतं की दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2ला जेवढे इंटिग्रेट करत जाऊ तेवढे मार्क जास्त मिळतात. कारण पेपर 1 तुम्हाला थेरॉटिकल बेस देतो, स्टॅटिक बेस देतो, आणि पेपर 2 तुम्हाला कंटेम्पररी एक्झाम्पल देतो, रिजनल थिंकर देतो, किंवा आत्ताच्या विचारांवर जे विचार व्यक्त करतात आत्ताच्या कंडिशन्सवर त्या थिंकरचा सुद्धा यूज करता येतो, जो भारतीय स्वरूपात असेल. सो मग या दोघांना आपण इंटिग्रेट करून हा कोर्स लॉन्च करत आहे. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही दुसरे प्रश्न पडले असतील. आता आपला प्लॅन तर मी डिस्कस केला, ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स असतील, दुसरी गोष्ट तुम्हाला टेस्ट असतील, तिसरी गोष्ट तुम्हाला फ्लॅश आन्सर रायटिंग टेस्ट असतील, चौथी गोष्ट तुम्हाला मॉडेल आन्सर्ससुद्धा असतील, गायडिंग आन्सर्स मी तुम्हाला दाखवतो कसे आहेत ते पण दाखवतो. दुसरी गोष्ट प्रश्नांचा कळीचा मुद्दा काय असेल. आता मी हे मुद्दाम हा शब्द वापरला, जनरली आपण कीवर्ड जे म्हणतो किंवा टेलवर्ड ज्याला म्हणतो, म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये UPSC काय करते, विचारते बघा डिस्कस, आणि नुसतं डिस्कस नाही, क्रिटिकली डिस्कस, क्रिटिकली एक्झामाइन, क्रिटिकली ॲनालाइज, म्हणजे टीकात्मक परीक्षण करा, वर्णन करून सांगा, इतक्या गोष्टी किचकट करते की विश्लेषण काय आहे तुमचं या उत्तराबद्दल वगैरे. खरंच MPSC असे प्रश्न विचारणार आहे का. आधीचा तुम्ही ॲग्रीचा पेपर बघा, फॉरेस्टचा पेपर बघा, सगळे मेट्रोलॉजीपासून सगळे MPSC सरळ काय करते माहिती आहे तुम्हाला. आता हा तुमचा सिलेबस आहे, एक मिनिट, हा तुमचा सिलेबस आहे. आता मी मराठी घेतो मुद्दाम, मराठीच्या मुलांना समजायला थोडं सोपं जाईल. आता हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये काय आहे, युरोपातील आधुनिकता, सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय. तर प्रश्न बनवताना MPSC कशी बनवेल, युरोपातील आधुनिकतेमुळे समाजशास्त्राचा उदय कसा झाला, सरळ साधा सोपा प्रश्न. किंवा जर तुम्ही थिंकरवर जरी विचार करत असाल खूप अवघड प्रश्न येतील, नाही येणार. कार्ल मार्क्स यांची ऐतिहासिक भौतिकवादाची संकल्पना स्पष्ट करा. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कार्ल मार्क्स अबाउट दी हिस्टॉरिकल मटेरियलिझम.
और द कन्सेप्ट ऑफ एलिनेशन, इतक्या साध्या सोप्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातील. मग आता इतकं साधं सोपं स्वरूप असणार आहे तर त्यानुसार आपल्याला उत्तर बनवावे लागतील. तर ती उत्तरं कशी बनवलीत हे पण मी बोलतो तुमच्यासोबत पुढे येईल. हा क्रॅश कोर्स कोणासाठी असणार आहे हे मी सांगतो, पण त्याआधी 1-2 मिनिटं आपण ते आन्सर्स पण पाहून घेऊया, म्हणजे तुमच्या मनात तो डाऊट येणार नाही. येस, आता उदाहरणार्थ जसं हा दुर्खीमचा क्वेश्चन असेल, दुर्खीमचा धर्माबाबतचे विचार हा प्रश्नाचं स्वरूप असेल, तर मग हे दुर्खीमच्या याच्यासाठी उत्तरासाठी काय इंट्रो असू शकतो, काय करू शकता याची एक मार्गदर्शिका आहे. मुळात नोट्स आपल्याकडे आहेत, मी नोट्सही दाखवतो तुम्हाला. हे कशासाठी, हे मुद्दाम याने काय साध्य होणार आहे की तुम्हाला नोट्समधली उत्तरे ॲक्च्युली या पेपरवर कशी उतरवायची असतात हे माहीत नसतं, आणि ते माहिती करून घेण्यासाठी आपण हे करतोय. तर तुम्ही या पद्धतीने उत्तर लिहाल, हे मार्गदर्शक असेल. हे तुम्ही वाचू शकता, मी तुम्हाला ग्रुपवर अवेलेबल करून देईल की हे पूर्ण उत्तरच आहे. अगदी मी हे 20 मार्काच्या हिशोबाने लिहिलंय, त्यामुळे मोठं उत्तर आहे. तर मोठी उत्तरं पण कशी लिहिली जातात, थिंकरचा वापर कसा करायचा तुमच्या आन्सर्समध्ये, सब थिंकर कसे वापरायचे, स्पष्टीकरण कसे द्यायचे, किंवा इतर थिंकरचा वापर करून तुमचं कन्क्लुजन तरी कसं करायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी यातून तुम्हाला स्पष्ट होत जातील. आता हे फक्त मराठीसाठी असणार आहे का, तर अजिबात नाही. हे मी तुम्हाला इंग्लिशसाठी दाखवू शकतो. हे बघा, अगदी आता पहिलाच टॉपिक जो आहे त्याच्यावरच बघा, एमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी इन युरोप. या कॉन्टेक्स्टमध्ये हा प्रश्न आहे, तर याच कॉन्टेक्स्टमध्ये याचं उत्तर सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे, आणि हे स्वतः हाताने लिहिलेले उत्तर आहेत की काय असू शकतं. थिंकर सुद्धा वापरून सांगू शकतो, म्हणजे अगदी असं नाही की UPSC वाल्यांना खूप चांगलं लिहिता येईल तुमच्यापेक्षा. तुम्ही थेट पाठ करा आणि लिहा. मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो, रट्टा मारा आणि लिहा, कारण MPSC तितक्या काठिण्य पातळीचे प्रश्न विचारणार नाही. समजून घेऊन पाठ करा, मी ही कंडिशन नक्की सांगेल, कारण आत्ता असं नाही आहे की आपल्याला फक्त पोपटपंची करायची. प्रश्न समजून घ्या, प्रश्नाचा आशय समजून घ्या, सिलेबसचा आशय समजून घ्या, आणि मग उत्तरं लिहायला सुरुवात करा. म्हणजे हे गायडिंग आन्सर्स तुमच्यासाठी खरंच गायडिंगचा मार्ग मोकळा करून देतील. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला नोट्सबाबत काही डाऊट असेल तर हे बघा, आपल्याकडे इंग्लिशच्याही पूर्ण अगदी नवीन मुलाला वाचता येतील आणि UPSCच्या दर्जाच्या विथ युनिक डायग्रॅम्स वगैरे सगळ्याच गोष्टी ज्या आपल्या उपलब्ध करून देऊ शकतो त्या सगळ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अगदी ग्रुपवर सुद्धा ही नोट्स अवेलेबल आहे, आणि ही मराठीची नोट्स, म्हणजे मराठीमध्ये त्या दर्जाचं लिखाण होत नाही, त्या दर्जाचं लिखाण मिळत नाही, तर जसं इंग्लिशमध्ये आहे अगदी तसंच्या तसं त्याच अर्थामध्ये त्याच शब्दांमध्ये तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध आहे. आणि योग्य शब्द काय असले पाहिजेत, समाजशास्त्रीय शब्द कसे असले पाहिजेत ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की कशा पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. सो नोट्स आहेत, नोट्सचाही प्रॉब्लेम येणार नाही. आता राहिला प्रश्न की हा क्रॅश कोर्स करायचा कोणी. सगळं खरं सर, पण हा क्रॅश कोर्स करू कोणी. तर पहिली गोष्ट, ज्यांचं झालेलं आहे, म्हणजे मुळात ज्यांच्या 120+ मार्क आहेत, ज्यांना माहिती आहे की आम्ही फिक्स असणार आहे सर मेन्सला कोणत्याही कंडिशनमध्ये, एक तर पहिलं त्यांच्यासाठी. दुसरं, काही होऊ शकतात या कंडिशनला आहे, सर समजत नाही आहे काय करावं, मार्क तर चांगले आलेत, समजत नाही काय करावं. आणि काही होऊ शकणाऱ्यांचा, म्हणजे आता होणाऱ्यांचा मी का म्हटलंय, कारण बऱ्याचशा ठिकाणी कट ऑफची गॅरंटी ही दिलेली आहे. काही मुळात झाल्यातच जमा आहे त्यांची ही कॅटेगरी असेल, आणि काही होऊ शकणारे म्हणजे ज्यांनी अभ्यास खूप चांगला केला होता, म्हणजे ज्यांचा अभ्यास चांगला आहे. मी 100 पण धरेल अगदी, कारण वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळा कट ऑफ असेल. 100 का धरतोय, कारण ठीक आहे चला एक वेळ यावेळेस नाही झाला तुम्ही तरी तुमच्यामध्ये चान्सेस काय आहेत, ज्यावेळेस पुन्हा मेन्स होणार आहे, पुन्हा ज्यावेळेस मे मधली प्रिलिम होणार आहे MPSCची, त्यावेळेस अशी कंडिशन नको की सर कोणीतरी सांगितलं होतं आम्हाला हा ऑप्शनल टाकायला, आम्ही टाकला, आणि ज्यावेळेस उपलब्ध होतं इतकं मटेरियल, इतक्या गोष्टी करू शकत होतो, आम्ही शांततेच्या काळात संघर्ष करू शकत होतो, त्यावेळेस आम्ही केला नाही, आणि आम्ही काय करत बसलो, ही एक्झाम नको मग ती एक्झाम देऊ, ती एक्झाम नको मग ही एक्झाम देऊ. बूट बदलल्यासारखं जर तुम्ही एक्झाम बदलत असाल की आज MPSC डिस्क्रिप्टिव्ह, उद्या MPSC कंबाईन, परवा MPSC गटकं, याच्यामुळे काही साध्य होणार नाही. प्रत्येक स्पर्धेमध्ये तिला कॉम्पीट करणारे खूप जण आहेत जे पूर्वीपासून त्याचाच अभ्यास करत आहे. मग अशा क्राऊडसोबत कम्पीट करण्यापेक्षा आता तुम्ही जवळ आलेला आहात, तुमच्याच क्राऊडमध्ये तुम्ही जास्त संघर्ष करणं मला अपेक्षित आहे.
तर विचार करा कसं करायचं आहे. काही डाऊट असतील मला अगदी बिनधास्त विचारा, येऊन भेटा. ऑप्शनलसाठी काही तुमच्या डोक्यात वेगळ्या संकल्पना असतील, तुमच्या डोक्यात काही अजून प्रश्न असतील की सर इतकं जमेल का, होऊ शकेल का, तर एकदा भेटा. आपण सगळं सोप्या पद्धतीने करून याच्यावर चर्चा करूया. सो भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तुम्हाला सेशनचे डिटेल्स आणि क्रॅश कोर्सचे डिटेल्स ग्रुपवर उपलब्ध होतील. धन्यवाद.